नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेड गुरु या YouTube चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये जी त्यांना चारा पचनाची जी काही समस्या येत असते किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे पाचन आहे ते व्यवस्थित होत नसेल, तर त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंमध्ये कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे की ज्यामुळे आपल्या पशूंचे पचन सुधारण्यासाठी आपला फायदा होईल, सोबतच आपले उत्पन्न वाढवण्यासाठी देखील त्यामुळे आपल्याला फायदा होईल. तर या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पहा. आपल्याला नक्कीच चांगले फायदे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, दुग्ध व्यवसाय करत असताना आपण आपल्या पशूंना पौष्टिक चारा देतो किंवा चांगल्या क्वालिटीचा चारा देतो, मुरघास देतो, घास असेल, मका असेल यांसारख्या चाऱ्याचा आपण त्या ठिकाणी वापर करतो. परंतु मित्रांनो, काही वेळा आपल्या पशूंमध्ये जर त्यांना चाऱ्याचे जे काही पचन आहे ते जर व्यवस्थित झाले नाही, तर यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या समस्या या निर्माण होऊ शकतात. तर मित्रांनो, आता आपण पाहूया की आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस त्यांना चाऱ्याचे जे काही पचन आहे ते जर व्यवस्थित होत नसेल, तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठली जी लक्षणं आहेत ती पाहायला मिळतात. मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस चाऱ्याचे जे काही पचन आहे ते जर व्यवस्थित होत नसेल, तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये अनेक प्रकारची लक्षणं ही पाहायला मिळत असतात. तर यामध्ये मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये त्यांना जुलाब होण्याच्या समस्या पाहायला मिळू शकतात. आपल्या पशूंना जुलाबासोबत त्याची जी दुर्गंधी आहे ती त्या ठिकाणी येऊ शकते किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शेणासोबत वास येऊ शकतो. आपल्या पशूंमध्ये त्यांना चारा खाण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. आपल्या पशूंमध्ये त्यांचा जो रवंथ आहे तो कमी होऊ शकतो. आपले पशु जे आहेत त्यांना पोटफुगीसारख्या समस्या आपल्याला पाहायला मिळू शकतात. आपल्या पशूंमध्ये त्यांना सुस्ती येण्याच्या किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांचे वजन कमी होण्याच्या अडचणी त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. किंवा आपले जर दूध देणारे पशु असतील तर त्यांच्यामध्ये दुधाचे जे काही उत्पादन आहे तर ते कमी होऊ शकते. तर मित्रांनो, यांसारखी लक्षणं आपल्याला आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस चाऱ्याचे जे काही पचन आहे ते प्रॉपर होत नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपल्या पशूंमध्ये त्यांना चारा न पचण्यामागची कुठली कारणं असू शकतात, ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे पचन आहे ते बिघडलेले असते. तर त्या कारणांविषयी आता आपण माहिती घेऊया. तर यामध्ये मित्रांनो, आपण आपल्या पशूंना जर अति प्रमाणामध्ये कोरडा चारा देत असाल, तर त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना चारा न पचण्याच्या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. किंवा मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांचे जे जंत निर्मूलन आहे ते जर वेळच्या वेळी करत नसाल, तर त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांना चारा न पचण्याच्या समस्या या पाहायला मिळू शकतात. किंवा मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये जर त्यांना पोटासंबंधित कुठलेही आजार झालेले असतील, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये या चारा न पचण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळू शकतात. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये जर त्यांचा रुमेन मायक्रोफ्लोरा हा डिस्टर्ब झालेला असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना चारा न पचण्याच्या समस्या या पाहायला मिळू शकतात. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या पशूंच्या आहारामध्ये जर आपण अचानक बदल केला, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आपल्या पशूंमध्ये या चारा न पचण्याच्या समस्या पाहायला मिळू शकतात. किंवा आपल्या पशूंना जर मुबलक प्रमाणामध्ये पाणी नाही मिळाले, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये या चारा न पचण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळू शकतात. मित्रांनो, या कारणांमुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना चारा न पचण्यासारख्या समस्या आपल्याला दिसू शकतात. तर मग मित्रांनो, आपण या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये या चारा न पचण्याच्या समस्या आपण लवकरात लवकर ठीक करून आपल्या पशूंना त्यांना चारा पचण्यासाठी, आपल्या या ज्या काही सर्व समस्या आहेत त्या टाळण्यासाठी आणि आपल्या पशूंची जी काही हेल्थ आहे ती चांगली ठेवण्यासाठी, आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला फायदा होईल. तर आता आपण पाहूया की आपण आपल्या पशूंमध्ये या चारा न पचण्याच्या ज्या काही समस्या आहेत त्या आपण कशा प्रकारे टाळू शकतो. तर मित्रांनो, यामध्ये आपण आपल्या पशूंना जो काही चारा देतो तो संतुलित चारा असणे अतिशय महत्त्वाचे आहे. यामध्ये मित्रांनो, आपण आपल्या पशूंना जो काही चारा देणार आहात त्यामधील 60% चारा हा हिरवा चारा पाहिजे आणि 40% चारा हा सुका चारा पाहिजे.
तर त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे पचन आहे ते प्रॉपर ठेवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या पशूंच्या आहारामध्ये जर जास्त फायबरयुक्त चारा असेल तर तो त्या ठिकाणी कमी करणे महत्त्वाचे असते. तसेच आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये प्रोबायोटिक्सचा वापर करणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना पचनासंबंधित ज्या काही अडचणी आहेत, तर त्या लवकरात लवकर ठीक करण्यासाठी या प्रोबायोटिक्समुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा होतो. त्यासोबतच मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये बी कॉम्प्लेक्स मल्टीव्हिटॅमिन किंवा आपल्या पशूंमध्ये मिनरल मिक्सचरचा जो काही वापर आहे, तर तो त्या ठिकाणी करणे अतिशय महत्त्वाचे असते. मित्रांनो, आपल्या पशूंच्या शरीरामध्ये विटॅमिन्सची जर कमतरता असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना पचनासंबंधित अडचणी या निर्माण होऊ शकतात. तर त्यामुळे आपल्या पशूंमध्ये आपण मिनरल मिक्सचर किंवा बी कॉम्प्लेक्सचे जे काही लिक्विड मार्केटमध्ये येतात, तर त्यांचा त्या ठिकाणी जर वापर केला, तरीही आपल्या पशूंना या समस्या ठीक करण्यासाठी त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपण आपल्या पशूंना जो काही चारा देतो, त्याची जी क्वालिटी आहे, ती देखील चांगली असणे गरजेचे आहे. तर त्यामुळे आपल्या पशूंमध्ये या समस्या आपण त्या ठिकाणी टाळू शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपण आपल्या पशूंना पाणी जे देतो, ते मुबलक प्रमाणामध्ये पाहिजे आणि स्वच्छ पाणी पाहिजे, की ज्यामुळे आपल्या पशूंना आवश्यक त्यावेळेस ते पाणी पिऊ शकतात आणि आपल्या पशूंमध्ये या चारा न पचण्याच्या ज्या काही समस्या आहेत, तर त्या टाळण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला फायदा होऊ शकतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना जर आपल्याला चारा न पचण्याच्या समस्या येत असतील, तर त्या समस्या कुठल्या कारणांमुळे येतात, आपल्या पशूंमध्ये त्याची कुठली लक्षणं पाहायला मिळतात आणि आपण त्यावरती कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे, की ज्यामुळे आपण या समस्या टाळू शकतो. तर या विषयाची आज आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आपण आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचे असेल, तर या बेसिक ज्या गोष्टी आहेत, त्या जर त्या ठिकाणी आपण व्यवस्थित फॉलो केल्या, तर मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये आपण येणाऱ्या बऱ्याचशा समस्या त्या ठिकाणी टाळू शकतो. तर त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना होणारे जे काही आजार आहेत, ते टाळण्यासाठी, आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला त्यामुळे फायदा होऊ शकतो. तर त्यामुळे मित्रांनो, आपण या ज्या बेसिक गोष्टी आहेत, त्या नक्की फॉलो करा. आपल्याला नक्कीच चांगला फायदा त्यामुळे पाहायला मिळेल. तर मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही शंका असतील, तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.